सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे पुस्तक. आणि आजचं यातलं 5वं पुष्प, त्याचं अभिवाचन सुरू करते. तेच टोचणीचे दाखले, पासपोर्ट वगैरे दस्तऐवज जमल्यानंतर इन्कम टॅक्स न बुडवता सदर इसम जात आहे असं एक शिफारस पत्र लागतं. इन्कम टॅक्सशी प्रत्यक्ष संबंध जरी बऱ्याच उशिरा आला तरी इन्कम टॅक्स कचेरीशी माझा जुना ऋणानुबंध होता. भारतीय आयकराचा इतिहास लिहिताना त्या खात्यात माझी सेवा काही महिने घडली याची नोंद व्हावी. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा तिथे जाताना मन भरून आलं. जुनी मित्रमंडळी भेटली. त्यातल्या बऱ्याच लोकांचे केस पिकले होते. त्या काळी कचेरीला स्वतंत्र आयकर भवन नव्हतं आणि खात्यात स्त्रियांचा वावरही नव्हता. गोरेगावकरांच्या चाळी, आंग्रेवाडी, शास्त्री हॉल या विभागातून किंवा क्वचित दादर पार्ल्याहून येणाऱ्या मंडळींची भरती होती. मी तिथे कोणती सेवा करण्याबद्दल अखंड 50 रुपये दरमहा वाजवून घेत होतो हे आता मला स्मरत नाही. पण इन्कम टॅक्स ऑफिसात मी आपला माणूस होतो. त्यामुळे आयकराचं शिफारसपत्र मला लगेच मिळालं. वर पूर्व परंपरेला स्मरून भटाकडील चहा आणि शंकरपाळीही झाले. देवी टोसावयाच्या कचेरीत देखील चहा झाला होता. वर तंबाखूचा बारही भरायची सोय झाली होती. साहित्याची सेवा कुठे रुजू होईल सांगता येत नाही. आपला वाचक भेटला की मला तरी अजूनही पुंडलिका भेटी परब्रह्म आल्याचा आनंद होतो. मी चित्रपटात असताना एका आडगावातल्या टोलनाक्यावर माझा टांगा अडवला गेला होता. 5 मिनटं हुज्जत घातली तरी तो जकात कारकुनाचा शिपाई टांगा सोडेना. कारकून महाराज कुठे नष्ट झाले होते देव जाणे. माझ्या बॅगेत फक्त पुस्तकं आणि कपडे आहेत हे त्याला सांगून सुद्धा पटेना. जरा थांबा, भाऊसाहेब येऊ देत, हा जप त्यांनी चालवला होता. मला त्यानं थांबवून धरण्यापेक्षाही मी त्याला जकात भरणाऱ्या अगर चुकवणाऱ्या तंबाखूच्या किंवा तत्सम कसल्या तरी व्यापाऱ्यासारखा वाटत होतो ह्याचा मला संताप येत होता. शेवटी 5 मिनिटांनी कानावरील जानवं मागे टाकीत भाऊसाहेब आले. लगेच त्या शिपायानं, भाऊसाहेब परवा आपण यांचा सिनेमा बघितला ना ते, अशी ओळख करून दिली. खरंच की, माडगुळकर काय आपण? छान काम झालं आहे हो तुमचं, असं म्हणून त्यांनी उगीचंच हसून घेतलं. हे माडगुळकर नव्हेत भाऊसाहेब, हे पु ल देशपांडे. माझ्या नावाच्या चिंध्या करीत शिपाई सांगत होता. माडगुळकर म्हणजे ते बापाचा पार्ट केलेले. हो हो, हे म्हणजे बाईच्या मागे लागलेले ढोलकी वाजवणारे. वा वा, चष्मा काढून ढोलकी वाजवायला जमलं का हो? छान. गणपा, चहा मागवा. केवळ भाऊसाहेबांना मला दाखवण्यासाठी त्या जकात कारकुनाच्या शिपायानं टांगा अडवला होता. टांगेवालाही सिनेमातल्या हिरोला आपण नेत असल्याच्या खुशीत होता. आणि गावात टांगा शिरताना प्रत्येक पानवाला, टेलर, सलूनवाले वगैरेंना ओरडून पुढच्या पावलातले पु ल देशपांडे गावात आल्याची जाहिरात करीत त्यानं मला इष्टस्थळी सोडलं होतं. दिसामासांनी प्रवासाच्या तयारीला रंग चढत होता. दंडावर कॉलरा, देवी वगैरे चढल्या होत्या. घरात निरनिराळ्या बोटींच्या रंगीबेरंगी पुस्तिका जमल्या होत्या. वसनाचा काटाही आला होता. सुरुवातीला बोटीनेच जायचा विचार होता. आजवर आयुष्यात आलेल्या बोटी म्हणजे एक जात भाऊचा धक्का घेऊन सुटणाऱ्या. विलायतेची बोट 1-2दा दुरूनच पाहिलेली, परंतु काही कारणाने बोटीची कल्पना बुडवावी लागली आणि विमानानं जायचं ठरलं. बोटीनं जाणार हे ऐकून काही मंडळी त्यापेक्षा विमान बरं, आज बसलात की उद्या लंडन, असं म्हणून बोटीनं जाण्यात आता काही स्वारस्य राहिलं नाही असं ठसवीत होती. त्या सुमाराला मध्यपूर्वेत काही गडबडही सुरू झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणाशी मी एकूण संबंध दुरूनच ठेवला आहे. रशिया, जर्मनी, फ्रान्स वगैरे ठळक मंडळी वजा केली तर जॉर्डन, इस्राईल, इराक वगैरेशी किंवा नाटो, कसॉटो
राष्ट्र, त्यांचे करार, संबंध, वारंवार उकळी फुटणाऱ्या तेलाचे प्रश्न इत्यादी बाबतीत मला एकूण गती कमीच होती. गेल्या महायुद्धात देखील दोस्त राष्ट्रात कोण कोण सामील आहे याचा युद्ध संपेपर्यंत मला फारसा पत्ता नव्हता. जागतिक युद्ध याचा हिशेब रेशनिंग, महागाई, त्याचा भत्ता, दिवाबंदी, रॉकेलच्या रांगा असल्या कौटुंबिक पातळीवरच राहिला होता. त्यामुळे रेशनिंग संपेपर्यंत युद्ध संपल्याची खात्री पटत नव्हती. हा नवा शीतयुद्धाचा प्रकार तर माझ्या अजूनही आवाक्यात येत नव्हता. शिखर परिषद, बगदाद करार वगैरे मथळे उलटून मी चटकन पुण्या मुंबईजवळ येतो आणि वसंत व्याख्यानमाला, साहित्य संमेलन वगैरे घरगुती गोष्टीत लक्ष घालतो. आधुनिक अस्त्रविद्येत ॲटम बॉम्बसंबंधी काही ऐकीव माहिती वजा केल्यास त्याची त्याही दिशेची वार्ता एकूण कमीच. परवा रशियाने चंद्रावर कुत्री सोडल्याची खबर तेवढी वाचली होती. त्या बिचारीने रशियाचं काय घोडं मारलं होतं देव जाणे. राजकारणी मंडळींनी तेवढा चंद्र आम्हाला कवी कलावंतांना मोकळा सोडून इतर ग्रहगोलांवर धुमाकूळ घालायला काही हरकत नाही. तात्पर्य, मी प्रवासाची तयारी करत असताना मध्यपूर्वेत बंडाळी झाली. अमेरिकेची विमानं कुठेशी गेली, अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली, रशियाची गेली म्हणून आणखीही लहान मोठ्या देशांनी आपापली विमानं मध्यपूर्वेत धाडली. त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकडे, तिकडले इकडे वगैरे खो खो चाललाच होता. माझे यापैकी कोणत्याही देशाशी वाकडं नसताना मधल्यामध्ये माझी परदेशाची सफर चिमते की काय अशी मला भीती वाटत होती. घरात कधी नव्हे ती नासर, आयसेनहॉवर, निकिटा ख्रुश्चॉव, मॅकमिलन वगैरे मंडळींविषयी चर्चा सुरू झाली. काही जणांचं म्हणणं युद्ध होत नाही, तर काही जणांचं म्हणणं आता जागतिक महायुद्ध अटळ. अशा या जागतिक अशांततेच्या वातावरणात मी नायलॉनचे पायमोजे घेऊ की नको या विचाराने अस्वस्थ झालो होतो. कारण ठळक खरेदीवरून आता चिल्लर खरेदीपर्यंत आमची तयारी पोचली होती. दाढीचं सामान न घेता तिथं एक इलेक्ट्रिक रेझर घ्यावा असा एक विचार सुचवून पाहिला. परंतु पौंडाच्या टंचाईत इलेक्ट्रिक रेझरला काट बसली आणि आमचा सेफ्टी रेझर परदेश पर्यटनाला निघाला. मी घरात घालायला चपला घ्याव्या म्हणत होतो, परंतु इंग्लंडमध्ये चपला घालत नाहीत, सदैव मोजे पायात, चपलेत अंगठा कसा जाणार असा विरोध करायला त्याच दिवशी नुकताच लंडनला जाऊन आलेला माझा मित्र हजर झाला. त्यामुळे चपला रद्द झाल्या. एक असावी आपली म्हणून मी गांधी टोपी बरोबर नेणार होतो, परंतु तसली टोपी तिथे भटारखान्यातले बब्बरजी घालतात असं ऐकल्यावर मी टोपीचा विचार डोक्यातच ठेवला. नवी कोणतीही वस्तू विकत घेताना युद्धामुळे जाणं रद्द झालं तर ती इथे फुकट पडून राहायला नको अशा धोरणानं घेतली जात होती. रोज वर्तमानपत्रांचे मथळे वाचून खरेदीला जाणं सुरू होतं. बेरूटला दंगेखोरांनी रात्री कुठेही हल्ला केला नाही हे वाचल्यावर अर्धा डझन नवे हातरुमाल घेतले आणि बड्या चौघांची बोलणी फिसकटली हा मथळा वाचल्यावर पुलोवरचा बेत फिसकटला. आजच्या युगात सारं जग एकत्र आलं हे ते असं. त्या बड्या चौघांना किंवा देशोदेशींच्या वकिलांना आणि वकिलातींना कल्पनाही नसेल की आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणावर कुणा एका मराठी लेखकाची प्रवासाची बॅग भरत होती, रिकामी होत होती. जाण्याची तारीख माझ्याकडून निश्चित झाली होती, पण प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा. ती कधी चिघळत होती तर कधी पाघळत होती. हे बडे चौघे की पाच कधी रंगात यायचे तर कधी गुरगुरायचे, कधी गप्पच बसायचे. सारी मध्यपूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी उभी होती. तर आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. आवडतंय ना तुम्हाला हे माझं अभिवाचन? पुलंची लिखाणाची शैली तर काय त्याच्याबद्दल बोलायलाच नको, पण जर माझं अभिवाचन पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. तर उद्या पुढच्या भागासह भेटूया.
तोपर्यंत नमस्कार.